नमस्कार मित्रांनो, मी शुभम. आज आपण राज्यघटना या विषयाला चालू करत आहोत. तर राज्यघटना हा विषय राज्यसेवेपासून PSI, STI, असेल किंवा वर्ग 3, वर्ग 4 सर्व परीक्षांना राज्यघटनेचे प्रश्न असतातच. तर राज्यघटना हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. तर राज्यघटना आपण आजपासून पाहणार आहोत. तर राज्यघटना पाहण्यापूर्वी आपण काही त्याची पार्श्वभूमी पाहूयात. तर पार्श्वभूमी काय आहे बघा. इसवी सन 1600 मध्ये प्रथमतः ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली. हे तर तुम्हाला सर्वांना माहीतच असेल. इसवी सन 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झालेली आहे. म्हणजेच बघा, ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून ब्रिटिश लोक आपल्या भारतामध्ये व्यापारी म्हणून आले होते सुरुवातीला. यांचा मूळ उद्देश हा आपल्या भारतावर राजकारण करणे वगैरे नव्हता. यांचा उद्देश फक्त हाच होता की व्यापार करावा. आणि या उद्देशाने यांनी इसवी सन 1600 मध्ये येऊन आपली ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली. तर काय झालं, राणी एलिझाबेथ म्हणून त्यावेळेस राणी होती पहिली. आणि राणी एलिझाबेथ पहिलीने काय केलं, एक सनदेनुसार ईस्ट इंडिया कंपनीला भारतामध्ये व्यापार करण्याचे एक अधिकार दिले. लक्षात घ्या. महत्त्वाच्या बाबी आपण पाहून घेऊयात. तसेच पुढे जर आपण संविधान सभेबद्दल बोलायचं केलं किंवा आपल्या राज्यघटनेबद्दल जर बोलायचं गेलं तर 1934 मध्ये M.N. रॉय यांनी पहिल्यांदा बघा घटना समितीची संकल्पना मांडलेली आहे. कोण तर M.N. रॉय यांनी. लक्षात घ्या. 1934 मध्ये. आणि यांनी सुचवलेल्यानुसारच याच्या पुढे काय झाले, 1946 मध्ये संविधान सभा बनवण्यात आली. लक्षात येते. M.N. रॉय यांनी 1934 मध्ये पहिल्यांदा घटना समितीची संकल्पना मांडलेली आहे आणि त्यांनी सुचवल्याप्रमाणे 1946 मध्ये संविधान सभा बनवण्यात आली आहे. आणि हे संविधान सभा बनल्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी आपली राज्यघटना अस्तित्वात आलेली आहे. हा म्हणजे फक्त इंट्रोडक्शन मी तुम्हाला सांगतो. याची पार्श्वभूमी काय होती काय नाही आपल्याला याबद्दल संपूर्ण डिटेल पाहायचंच आहे. ओके. तर आपण लगेचच राज्यघटनेमधील याची पार्श्वभूमी पाहत असताना या कंपनीचं काम काय झालं, कंपनीचे अधिकार वगैरे काय, आपल्याला हे सर्व गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत की कंपनीचं आपल्या राज्यघटनेमध्ये या कंपनीचा काय विषय आहे हा आपल्याला संपूर्ण बघायचा आहे. तर बघा, कंपनीची राजवट म्हटलं जातं. तर रेग्युलेटिंग ॲक्ट 1773. आता मी तर सर्व टाईप करूनही तुम्हाला दाखवलं असतं, पण मला तुम्हाला समजावायचं आहे की नेमकं रेग्युलेटिंग ॲक्ट काय आहे काय नाही. टाईप करून मी तुम्हाला फक्त राईट करून वाचून पण दाखवलं असतं, पण एक संकल्पना आपण समजून घेऊ. बघा, हा 1773चा जो कायदा आहे यालाच मराठीमध्ये नियामक कायदा म्हटलं जायचं. काय म्हणायचं? नियामक कायदा. लक्षात ठेवा, नियामक कायदा म्हटलं जायचं. तर राज्यघटना दृष्ट्या जर म्हटलं तर हा कायदा खरं तर अत्यंत महत्त्वाचा आहे बरं का. लक्षात घ्या, हा कायदा अत्यंत महत्त्वाचा आहे. तर हा का महत्त्वाचा आहे बघा, ईस्ट इंडिया कंपनीच्या कामकाजाचं नियंत्रण आणि नियमन करण्यासाठी रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 हा कायदा महत्त्वाचा आहे. तर का, ईस्ट इंडिया जी कंपनी होती, जी की ब्रिटिशांची एक कंपनी होती, तर ही कंपनी, या कंपनीच्या कामकाजाचं नियंत्रण आणि नियमन करण्यासाठी ब्रिटिश सरकारनं हे उचललेलं पहिलं पाऊल होतं. म्हणजे ह्या लक्षात घ्या. आणि तसेच या हा जो कायदा आहे रेग्युलेटिंग ॲक्ट 1773, या कायद्यान्वयेच प्रथमच कंपनीच्या राजकीय आणि प्रशासकीय कार्यांना मान्यता मिळाली. लक्षात येते. राजकीय, पण यांचा उद्देश फक्त त्यावेळेस खरं तर व्यापारच होता, पण लक्षात घ्या या पुढे कसं याचा रूपांतर होते. तर या कायद्यानं खरं तर पहिल्यांदा भारतामधील केंद्रीय प्रशासनाचा पाया घातला. या कायद्यानं केंद्रीय प्रशासन लक्षात येते तुम्हाला? ठीक आहे. आता या कायद्याचे काही महत्त्वाचे हे आहेत, नियम आहेत, ते लक्षात घ्या. तर या कायद्याचा पहिला वैशिष्ट्य असं आहे की या कायद्याच्या अन्वये बंगालच्या गव्हर्नरला बंगालचा गव्हर्नर जनरल असे त्याचं नाम झाले. आणि लॉर्ड वॉरन हेस्टिंग हा पहिला गव्हर्नर जनरल होता. लक्षात ठेवायचं. तुम्हाला प्रश्न विचारू शकतो की पहिला गव्हर्नर जनरल कोण, तर लॉर्ड वॉरन हेस्टिंग. तुम्हाला लक्षात यायला पाहिजे बरं का. तर कोण? लॉर्ड वॉरन हेस्टिंग. तर तुम्ही लक्षात ठेवायचं. मी प्रत्येक गोष्टी तर लिहून देणार नाही, कारण लिहून जर दिलं तर तुम्ही स्वतःच्या नोट्स बनवायच्यात खरं तर, कारण मी लिहून दिलं तर तसा अभ्यास होणार नाही. मी फक्त तुम्हाला एक संकल्पना सांगतोय की नेमकं काय झालं आणि काय नाही. तर हा कायदा होण्यापूर्वी बघा, बॉम्बे आणि मद्रासचे गव्हर्नर जे होते ते बंगालचा गव्हर्नर हे तिघी आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये स्वतंत्र होते. लक्षात येते. बॉम्बे, मद्रास आणि बंगाल हे आपापल्या जागी
सेट होते, म्हणजे कार्यक्षेत्रात स्वतंत्र होते. तर हा जो कायदा आला रेग्युलेटिंग ॲक्ट हा कायदा, तर या कायद्यामुळे काय झालं बघा, लक्षात घ्या. तर मुंबई आणि चेन्नईचे गव्हर्नर बंगालच्या गव्हर्नर जनरलला दुय्यम बनले. म्हणजेच काय झालं, तर मुंबई आणि चेन्नई, ओके, मुंबई आणि चेन्नई याचे गव्हर्नर काय झाले, तर हा समजा बंगाल आहे, हा मुंबई आणि हा मद्रास आहे. ओके, एक मिनिट. तर हा मद्रास आहे. ओके, तर अगोदर काय होतं, हा कायदा यायच्या अगोदर तर मुंबई आणि मद्रास आणि हे बंगाल हे तिघं वेगवेगळे आपापले क्षेत्रामध्ये स्वतंत्र होते. ओके, तर पण हा कायदा जेव्हापासून आला, तर हा बंगाल आपण याला म्हणतोय, समजून घ्यायचं. त्या बंगालच्या आधिपत्याखाली हे मुंबई आणि मद्रास हे दोन्ही याच्या हाताखाली काम करू लागले, आपल्या भाषेत म्हणायचं म्हटलं तर. म्हणजेच हा मुंबई आणि चेन्नईचे गव्हर्नर जे आहेत ते बंगालच्या गव्हर्नर जनरलला दुय्यम बनले. ओके, ठीक आहे. तसेच महत्त्वाची गोष्ट, या ईस्ट इंडिया कंपनी जी होती, तर या ईस्ट इंडिया कंपनीवर इथले जे कर्मचारी होते यांना खाजगी व्यापार करण्यावर आणि स्थानिक लोकांकडून भेटवस्तू किंवा लाच स्वीकारण्यावर बंदी घातली. हे एक लक्षात ठेवायचे. असे 3 ते 4 पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचे, जे की रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 बद्दल आहेत. तसेच तुम्ही चालूवर नोट्ससुद्धा बनवायचे आहेत, की मी जी काही सांगतोय नोट्स बनवायचे आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला नंतर अभ्यासामध्ये फायदा होऊन जाईल. ओके, ठीक आहे. तर आपण पुढचा भाग पाहू लगेच. आता पुढचा कायदा आपल्याला पाहिजे, जे की फिट्स इंडिया ॲक्ट हा कायदा. बघा, फिट्स इंडिया ॲक्ट हा कायदा 1774ला झाला. लक्षात येते. तर म्हणजे एकच वर्षानंतर, जेव्हा आपण याच्या अगोदरचा कायदा बघितला 1773चा, त्याच्यानंतर तर फिट्स इंडिया ॲक्ट हा कायदा मला वाटतं 1784चा आहे. तर टायपिंग मिस्टेक झालेली आहे. ओके, एक मिनिट. तर हा कायदा लक्षात ठेवायचा, 1784चा हा कायदा आहे. ओके, ते टायपिंग मिस्टेक झालं, ठीक आहे. तर 1773चा जो कायदा होता त्याच्यातल्या त्रुटी आणि उणिवा भरून काढण्यासाठी ब्रिटिश संसदेने काय केलेलं आहे, 1781 मध्ये दुरुस्ती कायदा संमत केला. कधी? 1781 मध्ये दुरुस्ती कायदा संमत केला, आणि यालाच सेटलमेंट कायदा असंही म्हटलं जातं. हा जो 1781 ला दुरुस्ती कायदा संमत केला, यालाच काय म्हटलं जातं, सेटलमेंट. ओके, सेटलमेंट कायदा असं म्हटलं जातं. आणि याच्यानंतरचा जो महत्त्वाचा कायदा आहे तो आपला हा फिट्स इंडिया ॲक्ट. फक्त हा तुम्ही लक्षात ठेवायचा, 1781ला सेटलमेंट कायदा झालेला आहे. त्याच्यानंतर आपला महत्त्वाचा अभ्यासाजोगे हा कायदा फिट्स इंडिया ॲक्ट 1784ला झालेला आहे. तर बघा, या कायद्यामध्ये काय झालं, याची कायद्याची वैशिष्ट्य काय आहेत, की या कायद्याच्या अन्वये कंपनीची व्यापारी कार्य आणि राजकीय कार्य यांत भेद केला. याच्या अगोदर काय होतं, कंपनी होती, याच्यात राजकीय आणि व्यापारी दोन्ही कामही ईस्ट इंडिया कंपनी एकटीच करायची. म्हणजे आता काय झालं, या कंपनीतून राजकीय भेद आणि व्यापारी भेद, म्हणजे व्यापार वेगळा करायचा आणि राजकीय वेगळं करायचं, असं यांच्यात भेद करण्यात आला. आणि व्यापारी कारभाराचे व्यवस्थापन करण्याची अनुमती संचालक मंडळाला दिली गेली. लक्षात येते. तर भारतातील कंपनीच्या क्षेत्राला ब्रिटिशांचे क्षेत्र असे संबोधले जात होते. हाही एक महत्त्वाचा पॉईंट ठेवायचा आहे. तर आणि या कंपनीत राजकीय कारभाराचे व्यवस्थापन करण्यासाठी नियामक मंडळ स्थापन करण्यात आले. हा एक महत्त्वाचा विषय आहे. कोणता? तर नियामक मंडळ. हा लक्षात ठेवायचा. 1784च्या कायद्यान्वये, फिट्स इंडिया ॲक्ट या कायद्यान्वये नियामक मंडळ स्थापन करण्यात आले. लक्षात ठेवायचं आहे. हा प्रश्न मला वाटते कुठेतरी वाचलेला आहे मी, पण हा प्रश्न सहजासहजी जास्त प्रमाणात विचारला जातो. तर ठीक आहे, आपल्याला पुढचा आपण पॉईंट पाहू. कंपनीची राजवटमध्ये सनदी कायदा 1833. ओके, तर बघा, सनदी कायदा म्हणजे काय आहे, हा कायदा म्हणजे ब्रिटिश भारतामधील केंद्रीकरणाच्या दृष्टीने अंतिम टप्पा होता. लक्षात येते. महत्त्वाचा कायदा आहे सनदी कायदा. बघा, या कायद्याची वैशिष्ट्य काय होते बघा. या कायद्याच्या अन्वये काय झालं, तर बंगालच्या गव्हर्नर जनरलला भारताचा गव्हर्नर जनरल करण्यात आले. जो बंगालचा गव्हर्नर होता, जे की मद्रास आणि मुंबई आणि मद्रास, तर हे दोन्ही अगोदरच्या कायद्यानुसार तर बंगालच्या अधिपत्याखाली आलेच होते. पण या कायद्यानुसार काय झालं, सनदी कायदा 1833 नुसार बंगालच्या गव्हर्नर जनरलला भारताचा, लक्षात घ्या, भारताचा गव्हर्नर जनरल असं संबोधलं जातं. ओके,
आणि त्याला सर्व नागरी आणि सैनिकी अधिकार देण्यात आले. लक्षात घ्या, सर्व अधिकार आणि सैनिकी अधिकार देण्यात आले. तर तुम्हाला एक याबद्दल प्रश्न होऊन जातो की भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता. लक्षात येते, प्रश्न भरपूरदा येऊन गेलेला आहे. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता. तर भारताचा पहिला गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक. लॉर्ड विल्यम बेंटिक. ओके, लक्षात ठेवायचं आहे. लॉर्ड विल्यम बेंटिक हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता. ओके, ठीक आहे. त्याचा पुढचा आपण मुद्दा लगेच पाहून घेऊयात. तर या कायद्याची आणखीन काही वैशिष्ट्ये आहेत. तर बघा, या कायद्याच्या अन्वये काय झालं, हा मुंबई आणि एक मिनिट. तर या कायद्याच्या अन्वये काय झालं, हा जो मुंबई होता आणि हा मद्रास होता, यांच्या गव्हर्नरचे कायदे करण्याचे अधिकार आता पूर्ण अधिकार काढून घेण्यात आले. लक्षात येते, अगोदरच्या कायद्यानुसार तर या दोन्ही संस्था याच्या अधिपत्याखाली गेल्याच होत्या. पण आता काय झालं, या दोन्ही संस्थांकडे कायदे करण्याचे अधिकार होते, यांचे कायदे यांच्याच अधिकार क्षेत्रात चालायचे. मग ह्यांच्याकडून कायदे करण्याचे जे अधिकार होते ते पूर्ण आता काढून घेण्यात आले आणि पूर्ण ब्रिटिश भारतासाठी, लक्षात येते, जो भारत या ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता, या पूर्ण ब्रिटिश भारतासाठी कायदे करण्याचा अधिकार कोणाला दिला, तर भारताच्या गव्हर्नर जनरल यांना देण्यात आला. लक्षात आलं. आता आणि राहिली गोष्ट दुसरी ईस्ट इंडिया कंपनीची. तर ती ईस्ट इंडिया कंपनी व्यापारी संस्था म्हणून ह्याचं जे अस्तित्व होतं ते संपुष्टात आलं गेलं. आता ती फक्त प्रशासनिक संस्था म्हणून काम करू लागली. लक्षात येते. तर सनदी कायदा 1833 जो आहे, यानं नागरी सेवकांच्या निवडीसाठी मुक्त स्पर्धात्मक पद्धती आणण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच स्पर्धा परीक्षांचा आपण एक इथूनच उद्गम आपलं हे झालं असं म्हणू शकतो. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर आपल्याला महत्त्वाचा कायदा पाहायचा आहे, आपला भारत सरकार कायदा 1858. तर बघा, भारत सरकार कायदा 1858 काय सांगते, लक्षात घ्या, महत्त्वाचा कायदा आहे आपल्यासाठी हा भारत सरकार कायदा 1858. ओके. तर बघा, पहिलं स्वातंत्र्य युद्ध किंवा शिपायाची बंड म्हणून ओळखला जाणारा, तुम्हाला 1857चा उठाव माहीतच असेल, जो की सर्वांना माहिती आहे. 1857चा उठाव जो महत्त्वाचा आहे, तरी तुम्हाला माहिती नाही या दृष्टीने मी तुम्हाला सर्व सांगत चालणार आहे. पण 1857चा उठाव हा पण त्यावेळेस पाहून घेऊयात. तर सध्या 1858चा उठाव आपल्याला बघायचा, कायदा बघायचा आहे. तर या उठावानंतर हा कायदा करण्यात आला. बरं बघा, या 1857चा जो उठाव होता, याला पहिलं स्वातंत्र्य युद्ध किंवा शिपायाची बंड म्हणून ओळखलं जाते. लक्षात येते. आणि भारतासाठी आता ब्रिटिश इंडिया कंपनी हा काही फार प्रमाणात कायदा करतच होती आणि त्या भारताच्या सुशासनासाठीचा कायदा म्हणून संबोधला जाणारा या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनी संपुष्टात आणली आणि शासनाचे प्रादेशिक नियंत्रणाचे महसूलविषयक अधिकार ब्रिटिश राजघराण्याकडे देण्यात आले. लक्षात येते. आणि या कायद्याचं जर वैशिष्ट्य म्हणायचं म्हटलं तर भारताचे सरकार राणीच्या नावाने चालविण्यात येईल अशी तरतूद केली. लक्षात घ्या, भारत सरकारचा कायदा 1858 यानुसार काय झालं, तर भारत सरकार राणीच्या नावाने राणीद्वारा चालवण्यात येईल. लक्षात येते, राणीच्या नावाने राणीद्वारा चालवण्यात येईल अशी या कायद्यात तरतूद होती. आणि गव्हर्नर जनरल पदाचे नाव आता काय केलं, भारताचा व्हाईसरॉय केलं. लक्षात येते. या अगोदर भारताचा गव्हर्नर जनरल हा आपण बघितलं संधी कायद्यामध्ये. आणि आता या भारत सरकार 1858च्या कायद्यानुसार काय झालं, तर गव्हर्नर जनरलच्या पदाचे नाव आता भारताचा व्हाईसरॉय असे बदलण्यात आले. तर ठीक आहे. तर इथे एक प्रश्न तुम्हाला निर्माण होऊ शकतो, भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण, तर लॉर्ड कॅनिंग. लक्षात ठेवायचं, लॉर्ड कॅनिंग. ओके. तर लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हाईसरॉय होता. ठीक आहे. तसेच भारतीय प्रशासनावर नियंत्रणासाठी पूर्ण अधिकार असलेले भारत मंत्री, काय तर भारत मंत्री हे नवीन पद तयार केलं. लक्षात घ्यायचं, भारत मंत्री हे नवीन पद भारत सरकार कायदा 1858 नुसार तयार केले. ओके, ठीक आहे. आपण लगेच पुढचा पॉईंट पाहून घेऊ, इंडिया काउन्सिल ॲक्ट. तर याचे 3 कायदे आहेत, 1861, 1892 आणि 1909. तर लक्षात घ्या, 1857चा मोठा उठाव झाला आणि या उठावाच्या नंतर देशाच्या प्रशासनामध्ये भारतीयांचे सहकार्य मिळावे अशी आवश्यकता ब्रिटिश सरकारला वाटू लागली. लक्षात येते. तर सहभागी प्रशासनाच्या धोरणानुसार ब्रिटिश संसदेने काय केलं, तर 1861, 1892 आणि 1909
मध्ये 3 कायदे पारित केले. तर आता आपण 1861चा कायदा पाहून घेऊ. या कायद्याचं वैशिष्ट्य काय होतं बघा. तर यावेळेसचा जो लॉर्ड कॅनिंग हा व्हाईसरॉय होता, यानं काय केलं 1862 मध्ये त्याच्या काउन्सिलमध्ये बनारसचा राजा, पतियाळाचे महाराज आणि सर दिनकरराव या 3 भारतीयांना नामनिर्देशित केले. कोणकोणते तर बनारसचा राजा, पतियाळाचे राजे महाराज आणि सर दिनकरराव या 3 भारतीयांना नामनिर्देशित केले. लक्षात ठेवायचं महत्त्वाचा पॉईंट आहे. त्याच्यानंतर काय झालं, मुंबई आणि मद्रास प्रांतांना कायदे करण्याचे अधिकार देऊन या कायद्याने विकेंद्रीकरणाच्या पुनर्स्थापनेची प्रक्रिया सुरू केली. इथं 1861च्याच कायद्याने काय झालं तर अगोदरच्या कायद्यात आपण पाहिले की मुंबई आणि मद्रास यांचे कायदे करण्याचे अधिकार आता भारताच्या गव्हर्नर जनरलला देण्यात आले होते. पण आता काय झालं, पुन्हा नंतर व्हॉइसरॉय झाला त्याचंच नाव, आणि व्हॉइसरॉयनं काय केलं तर मुंबई आणि मद्रास याला परत हे कायदे करण्याचे अधिकार दिले. ओके, ठीक आहे. आणि लगे 1892च्या कायद्याचे आपण जर वैशिष्ट्य बघायचं म्हटलं तर या कायद्याच्या अन्वये काय झालं बघा, केंद्रीय आणि प्रांतिक कायदे मंडळात अतिरिक्त सदस्यांची संख्या वाढवण्यात आली. लक्षात येते, म्हणजे केंद्रामध्ये आणि प्रांतिक कायदे मंडळामध्ये सदस्यांची संख्या वाढवण्यात आली. आपल्याला जास्ती पॉईंट्स पाहायचे नाहीत, जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत आपल्याला तेच पाहायचे आहेत. आणि काय झालं तर या कायद्याच्या अन्वये जो 1892 होता याच्या अन्वये काय झालं, कायदे मंडळाचे कार्य करण्याची विस्तारण्यात आली आणि अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचे आणि कार्यकारी विभागाला प्रश्न विचारण्याचे अधिकार कायदे मंडळाला देण्यात आले. हा एक पॉईंट तुम्ही समजून घ्यायचा आहे. ओके, तर पुढचा आहे 1909चा कायदा. तर हा कायदा महत्त्वाचा आहे या 3 कायद्यामध्ये मला तर वाटते, कारण हा कायदा मोर्ले मिंटो सुधारणा या नावानेही ओळखला जातो. लक्षात ठेवायचं, 1909चा कायदा काय तर मोर्ले आणि मिंटो या नावाने सुद्धा याला ओळखलं जातं. तर आता तुम्ही म्हणाल हा मोर्ले मिंटो काय नाव याच काय, तर बघा त्यावेळेस जेव्हा 1909 इसवी सन होतं त्यावेळेस लॉर्ड मोर्ले, जे आपण मोर्ले आहे यातलं, तर हा तत्कालीन भारत मंत्री होता. लक्षात येते. तर मिंटो हा भारताचा व्हाईसरॉय होता. लक्षात येते. जे आपण बघितलं भारत मंत्री नवं पद तयार केले, तर ते या 1909 मध्ये त्यावेळेस मोर्ले हा होता, तर मिंटो हा भारताचा व्हाईसरॉय होता. त्याच्यामुळेच या कायद्याला मोर्ले मिंटो कायदा सुद्धा म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं. आणि एक महत्त्वाचा आणखीन एक जर कायदा म्हटलं, या कायद्याने काय झालं तर सांप्रदायिक त्याला कायदेशीर स्वरूप मिळाले. लक्षात येते. सांप्रदायिक जे आपण तुम्हाला माहितीच असेल सांप्रदायिक, तर याला पण कायदेशीर स्वरूप मिळाले. आणि लॉर्ड मिंटो, लक्षात येते, लॉर्ड मिंटो याला आता म्हणजे इतिहासात त्याची नोंद आहे की सांप्रदायिक मतदारसंघाचे जनक म्हणून मिंटोला ओळखलं जातं. लक्षात ठेवायचं. ओके, तर पुढचा आपण पॉईंट पाहूयात लगेच. राज्यघटनेमधला पुढचा पॉईंट आपल्याला पाहायचा तो भारत सरकार कायदा 1919. महत्त्वाचे कायदे आहेत भारत सरकारचे, लक्षात ठेवून घ्यायचं. तर 20 ऑगस्ट 1917 लक्षात ठेवायची डेट पण 20 ऑगस्ट 1970. ओके, तर या दिवशी काय झालं, भारतात टप्प्याटप्प्याने जबाबदार सरकार स्थापन करण्याचे उद्दिष्ट असल्याचे ब्रिटिश सरकारने घोषित केलं. तर काय केलं, 20 ऑगस्ट 1917ला ब्रिटिश सरकारने घोषित केले की भारतामध्ये जबाबदार सरकार आम्ही स्थापन करू, आणि असं घोषित केलं. त्याच्यानुसारच काय झालं तर लगेच 2 वर्षानंतर 1919ला भारत सरकार कायदा हा पारित करण्यात आला. आणि 1921 पासून, लक्षात घ्यायचं, कधी 1921 पासून हा कायदा अंमलात आला. 1919ला पारित झाला आणि 1921ला अंमलात आला. ओके, तर या कायद्याला काय म्हटलं जातं बघा, मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायदा असे म्हटलं जातं. या कायद्याला काय म्हटलं जातं, मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा. काय, मॉन्टेग्यू चेम्सफर्ड, थोडं रायटिंगमध्ये प्रॉब्लेम येते. ओके, तर मॉन्टेग्यू चेम्सफर्ड, लक्षात ठेवायचे दोन नाव, मॉन्टेग्यू आणि चेम्सफर्ड सुधारणा कायदा असं म्हटलं जातं. तर हा काय आहे तर मॉन्टेग्यू त्यावेळेस भारत मंत्री होता आणि चेम्सफर्ड हा भारताचा व्हाईसरॉय होता. तर या कायद्याचे वैशिष्ट्य जर आपल्याला बघायचं झालं तर या कायद्या अन्वये केंद्रीय आणि प्रांतिक विषय वेगळे करून केंद्राचे प्रांतावरील नियंत्रण शिथिल करण्यात आले. लक्षात ठेवायचे. आणि महत्त्वाचा जर यामध्ये वैशिष्ट्य सांगायचं झालं तर या कायद्याच्या अन्वये काय झालं, भारतामध्ये केंद्रात प्रथमच द्विगृही कायदे मंडळाची निर्मिती करण्यात आली. आज आपण जे राज्यसभा आणि लोकसभा पाहतो, राज्यसभा अँड लोकसभा,
तर इथूनच आपण सुरुवात झाली असंही म्हणायला हरकत नाही. कारण भारतामध्ये केंद्रामध्ये लक्षात येते, राज्यामध्ये म्हणत नाही मी, प्रांतामध्ये म्हणत नाही, केंद्रामध्ये द्विगृह कायदेमंडळाची निर्मिती करण्यात आली आणि त्यामध्ये काय, कौन्सिल ऑफ स्टेट्स या वरिष्ठ सभागृहाचा व सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, म्हणजेच आपण आता सध्या राज्यसभा आणि लोकसभा असे म्हणतो, या दोन्ही गृहांचा यामध्ये समावेश होता. ओके. तर आणि याच्या पुढचा महत्त्वाचा आणखीन एक, मालमत्ता कर किंवा शिक्षण या आधारावर मर्यादित लोकांनाच अधिकार देण्यात आला. लक्षात येते या कायद्यान्वये. आणि महत्त्वाचा अतिशय जो की आपल्या दृष्टीने लक्षात येते, जे काय स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात या लोकांच्या दृष्टीने, भारत सरकार 1919 हा कायदा, याच्यामध्ये लोकसेवा आयोग स्थापन करण्याची तरतूद होती. लक्षात येते, लोकसेवा आयोग स्थापन. आणि ह्याच्यानुसारच 1926 मध्ये, कधी तर 1926 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली. लक्षात ठेवायचं आहे, 1919च्या भारत सरकार कायद्याच्या अन्वये 1926 मध्ये केंद्रीय लोकसेवा, ज्याला की आपण आज UPSC म्हणतो, काय म्हणतो तर UPSC. ओके. तर याची स्थापना इथूनच झाली. ठीक आहे. तर पुढचा लगेच पाहून घेऊ, सायमन कमिशन. हाही एक थोडंसं प्रचलित विषय आहे. तर सायमन कमिशन काय होतं बघा, ठरलेल्या वेळाच्या 2 वर्ष अगोदरच नोव्हेंबर 1927 मध्ये घटनेनुसार भारतातील परिस्थितीवर अहवाल देण्यासाठी, लक्षात येते 1927 मध्ये, कधी तर 1927 मध्ये नव्या घटनेनुसार भारतातील परिस्थितीवर हालचाल देण्यासाठी ब्रिटिश सरकारने काय केलं, जॉन सायमन नावाचा व्यक्ती होता. काय तर जॉन सायमन. ओके. जॉन सायमन नावाचा व्यक्ती होता. तर याच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय वैधानिक आयोगाची घोषणा केली आणि या आयोगाचे सर्व सदस्य ब्रिटिश होते. लक्षात येते, सर्व ब्रिटिश होते. आणि यामुळे काय झालं, सर्व पक्षांनी या कमिशनवर बहिष्कार घातला, कारण याच्यामध्ये सर्व सदस्य हे ब्रिटिश होते, त्याच्यामध्ये आपल्या भारतीयांना स्थान नव्हतं. त्याच्यामुळं सर्व जे पक्ष होते त्यांनी काय केलं, सायमन कमिशनवर बहिष्कार घातला. लक्षात घ्यायचं. आणि या आयोगानं काय केलं, 1930 मध्ये आपला अहवालही दिला. तरी 1930 मध्ये अहवाल दिला आणि दुहेरी शासन व्यवस्था रद्द करावी आणि प्रांतामध्ये उत्तरदायी सरकार स्थापन करावे, असं या अहवालामध्ये सांगितले गेले. लक्षात ठेवायचं. ओके. नोट करून घ्यायचे, म्हणजे मी जे काही तुम्हाला सांगतो काही महत्त्वाच्या बाबी असतील तर. ठीक आहे. आणि याच्यानुसारच काय झालं, 3 गोलमेज परिषद याच्यानंतर आयोजित केल्या गेल्या. तर यातील चर्चानुसार घटनात्मक सुधारणासंबंधी श्वेतपत्रिका बनवून ब्रिटिश संसदेच्या काय केलं, त्यानं संयुक्त निवड समितीच्या विचारार्थ सादर करण्यात आली. लक्षात ठेवायचे. ओके. त्याच्यानंतर आपण महत्त्वाचा कायदा पाहणार आहोत, भारत सरकार कायदा 1935. हा कायदा तर आपल्याला अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आपल्या घटनेमध्ये काही भाग या भारत सरकार कायदा 1935 मधूनच सध्या घेण्यात आलेले. तर बघा, हा कायदा थोडा महत्त्वाचा आहे, लक्ष द्या. तर काय झालं, हा कायदा जेव्हा तयार झाला किंवा, तर याच्यामध्ये काय होतं, 321 कलम होते. लक्षात ठेवायचं, 321 कलम आणि 10 परिशिष्टे होती. 321 कलम आणि 10 परिशिष्टे भारत सरकार कायदा 1935 नुसार. या कायद्याची जर महत्त्वाची वैशिष्ट्ये जर आपल्याला पाहायची झाली तर बघा, या कायद्यामध्ये काय होतं, प्रांत आणि संस्थानं हे जे 2 घटक होते, हे अखिल भारतीय संघराज्य स्थापन करण्याची तरतूद होती. महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात घ्या. आणि ह्या कायद्यान्वये काय झालं, संघसूचीमध्ये 59 विषय ठेवण्यात आले, तर प्रांत सूचीमध्ये 54 विषय. लक्षात ठेवायचं, संघसूची बघा, संघसूची 59 आणि प्रांत सूची 54 विषय. आणि समवर्ती सूची, म्हणजे तुम्हाला संघसूची आणि प्रांत सूची तर माहीत असेल, जी की आता सध्या आपण याला केंद्र सूची म्हणतो आणि याला राज्य सूची म्हणतो. आणि एक समवर्ती सूची असते, म्हणजे आता तुम्ही म्हणत असाल ही सूची वगैरे काय आहे, तर आपल्या कायद्यानुसार कायदे करण्याचा अधिकार असेल किंवा कार्यकारी अधिकार असतील, तर कोणते अधिकार केंद्राकडे द्यायचे, कोणते अधिकार प्रांताकडे द्यायचे आणि कोणते अधिकार समवर्तीत ठेवायचे. आता तुम्ही म्हणाल केंद्र समजलं, राज्य समजलं, पण ही समवर्ती सूची काय आहे, तर समवर्ती सूचीमध्ये दोघांच्या मध्ये हा विषय येतो. लक्षात ठेवायचं, दोघंही याच्यावर कायदे करू शकतात, अशी समवर्ती सूची. मग ही केंद्र सूची, प्रांत सूची आणि समवर्ती सूची. तर काय झालं, संघ सूचीमध्ये 59 विषय, प्रांत सूचीमध्ये 54 विषय, तर समवर्ती सूचीमध्ये 36 विषय. लक्षात ठेवायचं, समवर्ती सूचीमध्ये 36 विषय. अशा 3 स्वतंत्र सूच्यांच्या माध्यमातून केंद्र आणि राज्यामध्ये काय झालं, विभाजन केलं गेलं. ओके.
तर हा थोडा डिटेल असल्यामुळे मी एक मिनिट लक्ष ठेवायचं आहे. संघ सूचीमध्ये किती विषय होते 1935च्या कायद्यामध्ये, प्रांत सूचीमध्ये किती होते, तसेच समवर्ती सूचीमध्ये किती विषय होते, हे सर्व थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. 1935चा कायदा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे कारण सध्याच्या राज्यघटनेमध्ये यातून आपण बराचसा भाग घेतलेला आहे. ओके, तर ठीक आहे. पुढचा लगेच आपण याचाच भारत सरकार कायदा 1935 जो आहे याच्यामध्ये पुढचा पॉईंट पाहूया. तर या कायद्यान्वये काय झाली, प्रांतामधली जी दुहेरी शासन व्यवस्था होती ती रद्द केली गेली, लक्षात घ्यायचे. आणि या कायद्याच्या अन्वये काय झाले, केंद्रामध्ये दुहेरी शासन व्यवस्था सुरू करण्यात आली. म्हणजे प्रांतामध्ये जी दुहेरी शासन व्यवस्था सुरू होती प्रांतात, तर ती रद्द केली. ओके, आणि केंद्रामध्ये दुहेरी शासन व्यवस्था सुरू केली गेली. ओके, लक्षात ठेवायचं, प्रांतामध्ये रद्द केली गेली आणि केंद्रामध्ये सुरू केली गेली भारत सरकार कायदा 1935 नुसार. दलित वर्ग आणि महिला कामगार यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद केली गेली, लक्षात ठेवायचं. याच कायद्याने जे आपण सध्या आपण त्यांना SC ST वगैरे म्हणतो, तर अशा लोकांसाठी काय झालं, नवीन किंवा स्वतंत्र मतदारसंघ याची तरतूद केली गेली. आणि या कायद्याच्या अन्वये मताधिकार सुद्धा वाढवण्यात आले. म्हणजे लक्षात ठेवा, एकूण लोकसंख्येच्या सुमारे 10% लोकांना मताधिकार मिळाला, लक्षात घ्यायचे. त्याच्या पुढे जाऊ आपण. भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा 1947. आता स्वातंत्र्याचा कायदा हे म्हटल्यानंतर याच्याकडेही थोडंसं लक्ष देणं आपलं गरजेचंच आहे. तर बघा काय होतं, ब्रिटनचे यावेळेसचे पंतप्रधान क्लेमेंट ॲटली, काय तर ॲटली जे होते, यांनी काय केलं, 30 जून 1948 पर्यंत भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात येईल आणि त्यानंतर संपूर्ण भारताची सत्ता जबाबदार भारतीयाकडे सोपवली जाईल, असं काय केलं यांनी 20 फेब्रुवारी 1947 रोजी घोषित केलं. तर यांनी काय केलं, ॲटली यांनी काय केलं, 20 फेब्रुवारी 1947 ला घोषित केलं. काय घोषित केलं, तर 30 जून 1948 पर्यंत भारतामधील ब्रिटिश सत्ता पूर्णपणे अस्तित्वात येईल आणि संपूर्ण सत्ता भारतीयांकडे सोपवली जाईल, असं यांनी घोषित केलं. या घोषणेनंतर काय झालं, मुस्लिम लीगने भारताची फाळणी करावी यासाठी आंदोलन सुरू केलं. लक्षात ठेवायचं, मुस्लिम लीग जो होता भारतासाठी फाळणी करावी, म्हणजे भारताचे 2 भाग करावे, असा मुस्लिम लीगने असं यासाठी आंदोलन सुरू केलं. ओके, तर बघा लगेच 3 जून 1947 रोजी, डेट्स लक्षात ठेवायचे आहेत. डेट्स काही महत्त्वाचे आहेत. संपूर्ण जरी नाही राहिलं तर चालतील, पण जे मी सांगतोय कमीत कमी ते तरी डेट महत्त्वाचे आहेत, त्या लक्षात ठेवायच्या आहेत. तर याच्या पुढची डेट मी आता जी तुम्हाला सांगितली, तर बघा 30 जून 1947 या दिवशी काय झालं, तर 1946 मध्ये जी स्थापन केलेली संविधान सभा होती आणि जी राज्यघटना ज्यांना मान्य करण्याची इच्छा नसेल अशा देशातील भागांना ती लागू करण्यात येणार नाही, असं या ब्रिटिश सरकारनं 30 जून 1947 ला घोषित केलं, लक्षात घ्यायचं आहे. आणि त्याच दिवशी नंतर पुढे 3 जून आहे, 30 नाही आहे, लक्षात ठेवा, 3 जून. आणि याच दिवशी काय झालं, भारताचा व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यानं फाळणीची योजना सादर केली, लक्षात ठेवायचं. फाळणी तुम्हाला माहीतच असेल, फाळणी ही महत्त्वाची घटना आहे आपल्या ह्याच्यामध्ये. तर ही योजना माउंटबॅटन योजना म्हणून ओळखली जाते, लक्षात ठेवायचं. आणि ही योजना काँग्रेस आणि मुस्लिम लीगनं मान्य केली. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 संमत करून योजना लगेचच अंमलात आणली गेली. तर लक्षात घ्या, आता मी तुम्हाला काही भारताचा स्वातंत्र्याचा कायदा 1947 जो आहे याबद्दल मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे. म्हणजेच काही विशिष्ट असे वैशिष्ट्य आहेत कायद्याचे आपण, आणि थोडंसं महत्त्वाचं आहे. ओके, तर ठीक आहे. तर बघा काय झालं, या कायद्याने काय झालं, भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात आली, महत्त्वाची गोष्ट संपुष्टात आली. आणि 15 ऑगस्ट, हे तर तुम्हाला सर्वांना डेट माहिती आहे, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत एक स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र असल्याचे घोषित करण्यात आले. सार्वभौम लक्षात येते,
सार्वभौमाची सार्वभौम म्हणजे काय ही संकल्पना तुम्हाला माहीत असली पाहिजे. तर सार्वभौम म्हणजे काय, तर भारतावर कोणाचीही सत्ता असणार नाही. लक्षात येते, कोणाचेही वर्चस्व असणार नाही. भारत हा एक लोकशाही देश असेल आणि यावर कोणाचीही सत्ता किंवा नियंत्रण असणार नाही, असं याचा सार्वभौमचा अर्थ आहे, लक्षात घ्यायचं. तर याचा पुढचं जर वैशिष्ट्य म्हटलं तर लगेच आपण तेही घेऊयात. तर काय झालं, या कायद्याच्या अन्वये भारताची फाळणी तर करण्यात आली आणि या फाळणीमुळे भारत आणि पाकिस्तान हे दोन स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्यात आली, लक्षात घ्या. त्याच्यानंतर ह्याच कायद्याच्या आधारे काय झालं, व्हॉइसरॉय जे पद होतं, कोणतं तर व्हॉइसरॉय, लक्षात घ्यायचे, व्हॉइसरॉय हे पद जे होतं ते नष्ट करण्यात आलं किंवा रद्द करण्यात आलं, लक्षात घ्या. आणि प्रत्येक देशाच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यावरून ब्रिटिश सम्राट गव्हर्नर जनरल नियुक्त करतील अशी तरतूद करण्यात आली. आपल्या देशासाठी राज्यघटना तयार करून स्वीकारण्याचे अधिकार दोन्ही देशाच्या संविधान सभांना देण्यात आले. या कायद्याची वैशिष्ट्ये आहेत. आपण आणखीन राज्यघटनेला आपल्या सुरुवात केलेलं नाही आहेत. आपण फक्त या भारत स्वातंत्र्याचा कायदा जो आहे याची वैशिष्ट्य पाहत आहेत आपण. आणि या कायद्याने काय झालं, तर भारतातील संस्थानं जे होते, लक्षात येते, भारतातील संस्थानं जे होते ते भारतात किंवा पाकिस्तानात सामील होण्याची किंवा स्वतंत्र राहण्याची मुभा या संस्थानिकांना देण्यात आली, लक्षात घ्या. तसेच या कायद्याच्या अन्वये इंग्लंडच्या सम्राटाच्या किताबातून भारताचा सम्राट हे शब्द काढण्यात आले, लक्षात ठेवायचे. ओके, तर ही काही अशी माहिती होती भारत स्वातंत्र्याचा कायदा 1947 बद्दल. आणि नंतर 14 आणि 15 ऑगस्ट 1947च्या मध्यरात्रीच्या ठोक्यावर ब्रिटिश राज्यवट संपुष्टात आली, लक्षात येते. भारत आणि पाकिस्तान हे दोन स्वतंत्र राष्ट्रांकडे सत्ता सोपवण्यात आली. ब्रिटिशांनी भारताला आणि पाकिस्तानला सत्ता त्यांच्या हातामध्ये दिली. आणि लॉर्ड माउंटबॅटन हा नव्या स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल बनला, हे एक लक्षात ठेवायचं आहे. लॉर्ड माउंटबॅटन, तुम्ही नोट्स जर काढत असाल तर लिहून घेऊ शकता. काय तर लॉर्ड माउंटबॅटन, ओके, हा स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल बनला. आणि इसवी सन 1946 मध्ये जी संसद म्हणजे आपण स्थापन केली होती, तर त्याची भारताची संविधान सभा भारताची संसद बनली, लक्षात घ्यायचं. हे एक महत्त्वाचं आहे. पहिली संसद भारताची कोण नाही, तर भारताची संविधान सभा जी होती तीच भारताची संसद बनली, लक्षात ठेवायचं. तर हे आपण पार्श्वभूमी पाहिलेली आहे. आणि आता नक्की घटना निर्मिती आता याच्या पुढे कशी झाली, घटनेमध्ये किती सदस्य होते किंवा घटनेमध्ये कोणकोणते कलमे आहेत, किती कलमे आहेत, याचा अभ्यास आपण आता नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. ओके, ठीक आहे. तर मी जे पॉईंट्स सांगितलेले आहेत ते तुम्ही नोट्स करून ठेवा, वाचत चला. काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता याबद्दल. ओके, ठीक आहे. थँक्यू.